नमस्कार. सानवीच हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गोबी मंचुरियन. मी सांगितलेल्या पद्धतीने जर गोबी मंचुरियन बनवलं तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं होईल. आणि तुम्हालाच प्रश्न पडेल की हे गोबी मंचुरियन मीच बनवलं आहे का? मग उशीर कशाला, चला तर बेसिकपासून सुरुवात करूया. गोबी मंचुरियन बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे फ्लॉवर लागणार आहे. फ्लॉवरचे अशा प्रकारे तुरे कट करून घ्यायचे. फ्लॉवरचे अशा प्रकारे लहान तुरे कट करायचे म्हणजे मग गोबी मंचुरियन जास्त वेळ क्रिस्पी राहील. जर तुम्हाला मऊ मंचुरियन खायला आवडत असेल तर फ्लॉवरच्या तुऱ्यांचा आकार थोडासा मोठा करायचा आहे. हे तुरे कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता फ्लॉवरचे तुरे 5 मिनिट पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. त्यासाठी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये फ्लॉवरचे तुरे घालायचे आहेत. आता फ्लॉवर 5 मिनिट या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर चेक करायचं आहे फ्लॉवर थोडासा सॉफ्ट झाला आहे का. जर सॉफ्ट झाला असेल तर गॅस लगेचच बंद करायचा आहे. लगेचच फ्लॉवरचे तुरे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थंड पाणी घालायचं आहे. म्हणजे मग फ्लॉवरची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबेल. फ्लॉवरचे तुरे एकदम थंड झालेले आहेत. याला मॅरिनेट करूया. अर्धा चमचा मिरेपूड घालायचे. त्यानंतर 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर या ठिकाणी आलं लसूण पेस्ट देखील घालायचे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सेट होण्यासाठी फक्त 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. फ्लॉवर मॅरिनेट होत आहे तोपर्यंत कोटिंगसाठी बॅटर बनवून घेऊया. इथे पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. यामध्ये अर्धा कप मैदा घालायचा आहे. इथे तुम्ही फ्लॉवर किती घेतलेला आहे त्यानुसार तुम्ही याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच चवीनुसार मीठ आणि 3 चमचे तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं गेलं पाहिजे म्हणजे मग मंचुरियन हे क्रिस्पी बनतील. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत बॅटर बनवून घ्यायचं आहे. जर एकदम पाणी घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या बनवू शकतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर हे जास्त घट्ट किंवा पातळ देखील बनवायचं नाही, असं मीडियम असलं पाहिजे. म्हणजे मग फ्लॉवरला व्यवस्थित कोटिंग लागेल आणि मंचुरियन हे जास्त वेळ क्रिस्पी राहील. तोपर्यंत फ्लॉवर देखील छान मॅरिनेट झालेला आहे. आता वेळ झाली आहे मंचुरियन फ्राय करण्याची. त्यासाठी फ्लॉवरचे तुरे बॅटरमध्ये डीप करून अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मंचुरियन फ्राय करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल मीडियम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मंचुरियन फ्राय करायचं आहे. मंचुरियन फ्राय करण्यासाठी गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे. मंचुरियन फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवल्यामुळे मंचुरियन क्रिस्पी बनतं. एका वेळी थोडासाच फ्लॉवर घालून फ्राय करायचा आहे. जर तुम्ही एका वेळी जास्त फ्लॉवर घातला तर एकमेकांना चिटकून बसतो. इथे फ्लॉवर जास्त वेळ तळायचा नाही, फक्त 2 मिनिट तळायचा आहे आणि लगेचच बाहेर काढायचं आहे. कारण याला डबल फ्राय करायचं आहे, त्यामुळे मंचुरियन हे क्रिस्पी बनतं. आता 2 मिनिट झालेले आहेत. लगेचच झाऱ्याने मंचुरियन बाहेर काढायचं आहे म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल. आता डबल फ्राय करत असताना तेल हे जास्त गरम झालेलं असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम देखील हाय ठेवायचे. फक्त याला 1 मिनिटच हाय फ्लेमवरती फ्राय करायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये देखील अशाच प्रकारे केलं जातं. ऑर्डर आली की लगेचच 1 मिनिटात फ्राय करून याचे मंचुरियन बनवले जातात. लगेचच 1 मिनिटामध्ये याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता हे तयार आहेत. लगेचच झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व मंचुरियन हे हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे. तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. बघितलं मंचुरियन कसं क्रिस्पी झालेलं आहे. आता मंचुरियनसाठी सॉस बनवूया. त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये 4 चमचे सोया सॉस घालायचं आहे. यामध्ये ॲड केलेल्या प्रत्येक सॉसचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं. तुम्ही किती प्रमाणात मंचुरियन बनवलेलं आहे
तसेच रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस हा तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवं आहे त्यानुसार अवलंबून आहे. इथे मी रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस हा चमच्यामध्ये थोडा थोडा असा 4 वेळा घातलेला आहे. तसेच 1 चमचा विनेगर घालायचा आहे. विनेगर घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालेला आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि गुठळ्या न होता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आलं लसूण पेस्ट तसेच टोमॅटो सॉस देखील तुम्ही ॲड करू शकता. आता हे तयार आहे. आता सॉस शिजवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अशा प्रकारे तेल घालायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं गेलं पाहिजे. यामुळे सॉस करपत नाही. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तसेच बारीक किसून घेतलेलं आलं देखील घालायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे हाय करायची आहे, म्हणजे मग भाज्या या जास्त शिजणार नाहीत, त्या थोड्याशा क्रंची बनतील. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जर पातीचा कांदा नाही भेटला तर तुम्ही साधा कांदा देखील घालू शकता. कांदा थोडासा फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये कांद्याचे पात देखील घालायचे. लगेचच मगाशी बनवलेला सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण यामध्ये आपण कॉर्नस्टार्च घातलेलं आहे, त्यामुळे सॉस हा थोडासा घट्ट बनतो. आणि सॉस हा 2 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. हा थोडासा गाढा झाला पाहिजे आणि याला चकाकी देखील आली पाहिजे. तसेच याचा कलर देखील थोडासा डार्क होतो. आता सॉस तयार झालेला आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मगच याच्यामध्ये मंचुरियन घालायचं आहे. गॅस बंद करून मंचुरियन घातल्यामुळे मंचुरियन हे जास्त वेळ क्रिस्पी राहतं. जर तुम्हाला सॉफ्ट मंचुरियन हवं असेल तर गॅस चालू असतानाच त्याच्यामध्ये मंचुरियन घालून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. लगेचच मिक्स केल्यानंतर मंचुरियन तयार झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. कलर देखील खूप छान आलेला आहे. अगदी रेस्टॉरंटप्रमाणे दिसत आहे आणि चवीला देखील खूप छान लागते. तुम्ही जर अशा प्रकारे बनवून घरच्यांना खायला दिले तर घरचे लोक म्हणतील रेस्टॉरंटमधून मागवले आहे काय. आता मंचुरियन सर्व करूया. मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करून मंचुरियन बनवलं तर तुमचं मंचुरियन देखील अगदी रेस्टॉरंटप्रमाणेच छान बनेल. आणि रेस्टॉरंटमध्ये जास्त पैसे खर्च न करता नेहमी घरी बनवूनच तुम्ही गोबी मंचुरियन खाल. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.